मिळून असं काही केलेलं नाही. ते त्याच्यावर विश्वास ठेवावा एवढा तो विश्वासू नाही. मग विक्रम असं सगळं खोटं का बोलतोय? यामागे त्याचा काहीतरी डाव आहे. पण हे सगळं खरं म्हणलं तरी काही प्रश्न उरतात. तुम्ही आम्हाला एक ऑडिओ क्लिप ऐकवली होती. ऑडिओ क्लिप ही मिनिस्टर साहेबांच्या आवाजात होती. त्याबद्दल काय सांगा? अहो साहेब, आता टेक्नॉलॉजी कुठच्या कुठं गेली हे आम्ही तुम्हाला सांगायला पाहिजे का? हो, आवाज आम्ही सॉफ्टवेअर मधनं तयार करून घेतला होता. पण हे सगळं करण्याची गरज काय होती? तुम्ही पोलिसांची मदत घेऊन त्यांना पकडू शकत होता. मग तुम्ही हे असं का केलं? कसं आहे ना, पोलिसांना सांगून त्यांनी प्रयत्न केला असता ना तर सगळा प्लॅन फसला असता बरं का. म्हणजे काही उपयोग झाला नसता. हे समज आम्हाला जाणून घ्यायचं होतं. बघा, नाला जर साफ करायचं असेल की नाही तर काटावर बसून जमाल का? नाही ना. नाला साफ करण्यासाठी नाल्यात उतरावं लागेल. हा, तेव्हा तू साफ होणार. खरं आहे तुमचं. आता मला सांगा, तुम्हाला ही जी फ्रॉड माणसं माहिती आहे तर ते आम्हालाही सांगा आणि जनतेलाही सांगा. नाही नाही, कसं आहे, ही कॉन्फिडेन्शियल माहिती आहे. ही इन्फॉर्मेशन जी आहे की नाही ती अशी जनतेला म्हणजे टीव्हीवर नाही सांगता यायची. बा नाही, हे बघा, जी माणसं आम्हाला माहिती आहेत की नाही त्यासनी आम्ही शासन करणार, त्यांच्यावरती ऍक्शन घेणार. त्याला काय आम्ही सोडणार नाही. पण आता जर सांगितलं का नाही तर ते सावध होत्याल. हा, आणि ह्यो आमचा प्लॅन आहे की नाही पुरता फसल मग आपटल. त्यामुळं आता जेवढं सांगितलंय तिथवर एवढंच. बाकी तुम्ही आम्हाला आज बोलवलं, आम्हाला बोलण्याची इथं संधी दिली, त्यामुळं आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. तो शुभू माझ्यापर्यंत कसा काय पोहोचला? म्हणजे तुम्ही त्या शुभूला हाताशी धरून माझा करेक्ट कार्यक्रम करता होय? काय वाटेल ते बोलताय का हो? तो शुभ्या एक तर माझ्या डोक्याला ताप झालाय. तो स्वतः माझ्या विरोधात आहे. आता त्याने हे कसं केलं हे मला माहिती नाही, पण मी एक सांगते तुम्हाला, मी यात नाही. तुमच्यावरती कोणी विश्वास ठेवणार आहे सांगा ना? कोणी विश्वास ठेवणार तुमच्यावरती? विश्वास ठेवावा लागेल, कारण तुम्हाला अडकवलं तर नुकसान माझंच आहे हे लक्षात ठेवा. जरा डोकं चालवा ना घाडगे पाटील. तो शुभ्या तर हाताबाहेर गेलाय. त्या शुभूला ना आम्ही सोडणार नाही. अजिबात 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 सोडणार नाही त्याला. आता त्याचं काय करायचं ते नंतर बघू. आधी मला सांगा, तुम्ही माझं नाव तर नाही ना घेतलं? नाही घेतलं. यो विक्रम गाडगे पाटील आहे ना, एवढा याच्यापेक्षा नाही बरं का. मी आला कशा याच्यामध्ये. पण हे बघा बाई, एक लक्षात ठेवा, माझा नाद करायचा नाही. आला का ध्यानात? काय झालं मॉम? त्या शुभ्याने ब्लॅकमेल केलंय त्या विक्रम घाडगे पाटलाला, म्हणून तो पलटला. वाटलंच होतं मला असं काहीतरी होणार म्हणून. जरा फोन आणतो. आण लवकर रे. हा का मला सारखं सारखं फोन करतोय? हॅलो, काय रे, तुला इथून गायब व्हायला सांगितलं होतं ना? कोल्हापुरातून निघून जा म्हणून सांगितलं होतं, तरी तू अजून इथेच आहेस? गायब होणार होतो मॅडम, पण एक वाईट बातमी आहे. काय? मॅडम, तो साहिल पोलिसांच्या हाती लागलाय. शुभ आणि सावडीने पकडले त्याला. मॅडम, आता काय करायचं आपण? त्यांनी तुमचं नाव घेतलं तर? नाही, तसं काही होणार नाही. शुभ आणि श्रावणीचं काय करायचं ते मी बघीन. तू ताबडतोब कोल्हापुरातून निघून जा, समजलं? आता अजून काय झालं? साहिल पकडला गेला. साहेब, शुभू, शब्द पाळला असतो. साहेब, तुम्हाला शब्द दिला आणि मी पाळणार नाही असं कसं होईल? खरं तर साहेब, काय बोलू हेच कळत नाही. साहेब, काल मी तुमच्याशी जे काय बोललो असेल, जे काय वागलो असेल, त्याच्यासाठी प्लीज माफ करा. त्यात तुमची काय चूक आहे? तुम्ही इमानदारीने तुमचं काम केलं, समाधान वाटलं. वर्दीशी प्रामाणिक राहिला तुम्ही, माझ्यासाठी ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे.
साहेब हे विश्वंभर साहेबांच्या सुटकेचे पेपर्स. साहेब या रजिस्टरवर येतं की सही करा आणि तुम्ही जाऊ शकता. इन्स्पेक्टर साहेब तुमचे पण खूप खूप आभार. तुम्ही खूप सहकार्य केलं. दहा लाख पाहिजे. 10 लाख 10. जा गाडीतून पैशाची बॅग घेऊन. मॉम अगं मी सांगते तेवढं कर. काय नाव काय तुझं? शशांकराव. हे पैसे घे, तोंड बंद ठेवायचं. हा जर का या प्रकरणात माझं नाव आलं तर मी तुला पोलिसात देईन. मला का पोलिसात द्याल? मी काय केलंय? श्रावणीला पास करण्यासाठी पैसे घेण्याचा पहिला प्रयत्न तूच केला होतास ना? हो मॅडम उगा काय बोलू नका. कोण बोललो हो तुम्हाला हे? साहिलची बायको. साहिलच्या बायकोनी सांगितलं मला. मी तिला पोलिसात घेऊन जाईन, ती खरं काय ते सांगेल आणि मग पुढे व्हायचं ते होणारच. काय बी झालं तरी माझ्या या प्रकरणात नाव नाही आलं पाहिजे. हा? तुमचं येणार नाही, माझी जबाबदारी आहे ना. येऊ का मग? मॉम तू नेहमी अशी का वागतेस बरं? काही वेळा लंगड्या घोड्यावर पैसे लावावे लागतात मॅडी. राहिला प्रश्न साहिलचा तर त्याला पैसे देऊन त्याचं तोंड बंद केलंच आहे की. पुढे काय करायचं ते मी बघेन.